खासदार नरेश म्हस्के यांची माझगाव डॉक युनियनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड। आप देख रहे उमंग न्यूज, हर खबर पर नजर हमारी, नजरिया आपका। मुंबईतील माझगाव डॉक कामगार एकता युनियनच्या अध्यक्षपदी खासदार नरेश म्हस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। देशात जहाज बांधणी अग्रगण्य असलेल्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये ही संघटना कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने करण्यात आहे। ठाण्यातील आनंद आश्रम येथे आयोजित अभिनंदन कार्यक्रम युनियनचे विविध पदाधिकाऱ्यांनी नव्या अध्यक्षाचे स्वागत केलं। खासदार म्हस्के यांनी कामगारांना प्रलंबित प्रश्न सोडवण्याची केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली। फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्टवरील 3,500 कामगारांना कायम करण्यासाठी युनियनने आशा व्यक्त केली आहे। माझगाव डॉक एकता युनियनच्या अध्यक्षपदी सर्व आमचे कामगार मित्र आहेत, त्यांनी जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे। कामगारांचे प्रश्न आहेत, बऱ्याचशा समस्या आहेत, सरकार दरबारी, केंद्र सरकारच्या दरबारी आणि प्रशासकीय लेवलला सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे। युनियनचं अध्यक्षपद जरी नसेल तरी सुद्धा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जी आम्हाला शिकवण दिलेली आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचं जे मार्गदर्शन आहे, कामगारांना न्याय देणं, अडचणीत जी लोक असतात त्यांना न्याय देणं, हे आम्ही आमचं काम समजतो। त्यामुळे त्यांनी जी काही जबाबदारी दिलेली आहे त्यांच्या साथीने, त्यांच्या सहकार्याने प्रामाणिकपणे सोडवण्याचा मी प्रयत्न करेन। ह्या गोष्टीचा आम्हाला अतिशय खूप आनंद होतोय की शिवसेनेचं प्रभाव नेतृत्व आहे ठाण्याचं, जे आनंद दिघे साहेबांच्या तालमीतलं नेतृत्व आणि खासदार नरेशजी म्हस्के आज आमच्या युनियनचं आणि माझगाव डॉकमधल्या तमाम तरुण कामगारांचं नेतृत्व सांभाळणार आहेत। याचा खूप जास्ती आनंद माझगाव डॉकमधल्या सगळ्या कामगारांना आहे, कारण की माझगाव डॉकच्या तरुण कामगारांसमोर खूप समस्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी बरीच वर्ष प्रयत्न चालले, पण ते काही शक्य नाही झालं। तर आज आम्हाला आशा, अपेक्षा म्हणजे आम्हाला खात्रीच आहे की आदरणीय नरेशजी म्हस्के खासदार यांच्या मार्फत माझगाव डॉकच्या सगळ्या कामगारांच्या ज्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर सुटतील, एवढी मी अपेक्षा करतो। धन्यवाद।